मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. अरे थांब थांब, आपण करू काहीतरी नाण्या. तुम्ही कशाला बसलात? चला तुम्ही पण. अरे तो पण गेला, तुम्ही पण चालले. आता कोण शिकणार आहे शाळेत? त्यानंतर ज्ञाना कधी शाळेत गेला नाही. ही बातमी जेव्हा महात्मा फुलेला कळाली तेव्हा महात्मा फुलेंचा राग अनाराम झाला. त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. अरे आजपर्यंत या सूर्याची किरणे आमच्या डोक्यावरती राज्याभिषेकात आले आहेत, पण या सूर्याच्या किरणाला कधी विटाळला नाही. अरे एवढेच नव्हे तर आम्ही आता कोणी या धरती मातेवर जात आलो आहोत. या धरती मातेला कधी विटाळ झाला नाही. तर कमराला घातलेली चप्पल, शिवली चप्पल आम्ही घालतो. ते कमराला विटाळ का? कुंभाराला ढळलेलं मडकं त्यावर थंड पाणी आम्ही पितो. त्या कुंभाराचा विटाळ का? याचं एकमेव कारण आहे, आणि ते म्हणजे अज्ञान. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शिद्र असले. एका अविद्येने एवढे अनर्थ केले, एवढे अनर्थ केले. हे माधवने जेव्हा कळाले तेव्हा शिक्षण नावाचं शस्त्र आता हातात घेतलंच पाहिजे हे त्यांच्या डोक्यात आलं. त्या लोकांनी त्याला शिकू दिलं नाही. कसा अन्याय हे. आता काय करावंच लागेल आपल्याला. अहो काय झालंय तुम्हाला? घ्या की थंड पाणी आणि वाकी गार. अरे कसं गार होऊ मी सांगू. त्या लोकांनी त्या ज्ञानाला शिकू दिलं नाही. अहो कोण ज्ञाना आणि काय त्या ज्ञानाचं? सांगू आता ते सोड. आता मला सांग, या स्त्रियांचा उद्धार कोण करणार, कोण शिकवणार या मुलींना? अगं बाई, ही तर लई मोठी अडचण आहे. कोण शिकवणार आणि कोण करणार बरं यांचा उद्धार? हो बरोबर आहे. आता आपल्याला काहीतरी करावेच लागेल. सांगू, तू शिकवते का या स्त्रियांना? मी कशी शिकवणार बरं? मी स्वतः अडाणी आहे आणि मी दिवसभर घरातली काम करत असती. काम काम काम. मी कसं शिकवणार? हो बरोबर आहे, परंतु आता मी तुला शिकवणार. मग तू या स्त्रियांचा उद्धार कर. हो चालेल की. चल सांगू, मी तुला शिकवतो. ही घे. 1 2 3 4. 1 2 3. आता यांना यांच्यात मिळव. हे तर 4 दगड. 5 6 7. हे झाले 7. हो, याला म्हणतात बेरीज. अगं बाई, याला म्हणतात बेरीज. आणि एवढी सोपी असती काय बेरीज? हो हो, चल आता मी तुला अक्षरे शिकवतो. ते लिंबाची काडी घे. चल. क क ख ख ग ग घ. घ. हो, यांना म्हणतात मूळ अक्षरे. यांना म्हणतात मुळाक्षरे. हो साहू, आता तो अभ्यास कर, मी येतो. हो हो. नाही ज्ञान नाही. आय्या तुम्ही कधी आले? तुम्ही माझी मजा घेत होता काय? नाही साहू, मी तर बघत होतो. आता तुला वाचता येते, लिहिता येते. तू काय करत होती? तुम्हाला मी एक सांगू का? मी आता एक कविता लिहिली आहे. हो, आता तू कविता पण लिही लागली. हे बघा माझ्या कविताचे पहिले 4 पंक्ती. विद्या नाही ज्ञान नाही ते घेण्याची आवड नाही, असूनही बुद्धी चालत नाही त्यांना मानव म्हणावे का? हो बरोबर आहे. साहू, तुला माहित आहे ना आज काय आहे म्हणून? हो, आज मुलींच्या आणि स्त्रियांच्या शाळेचा पहिला दिवस. हो, आज पुण्यात बुधवार पेठ मध्ये भेळावाळा स्त्रियांची पहिली शाळा उघडणार. हो हो, आपल्याला मुलींना पण गोळा करावे लागेल. हो साहू, चल आपण मुलींना गोळा करूया. हो हो चला. इथे का नव्हती? शाळेत जाऊन लिहू की. मला शाळेत बसू देत नाही. कोण म्हणलं तुला शाळेत बसू देत नाही? तू मुलगी आहेस म्हणून का? हो हो. अरे अरे, तुम्हाला माहिती नाही का, मुलींना शिकण्याचा अधिकार नाहीये? असे कोण म्हणले मुलींना शिकण्याचा अधिकार नाही आहे? जेवढाच मुलांना शिकण्याचा अधिकार आहे तेवढाच मुलींना पण तर शिकण्याचा अधिकार आहे ना. हो बरोबर आहे. हो हो, आम्हाला पण जाऊ द्या ना.
बरं बरं घेऊन जा. खेळायचा तास बाई आला आला, गंमत भारी वाटे मला. खेळायचा तास बाई आला आला, गंमत भारी वाटे मला. अगं पोरी होती की नाही तू घरात? आई मला पण शाळेत जायचंय, मला पण खूप शिकायचंय. तुला समजत नाही का? पोरींना शिकायची संधी नाहीये, पोरींना घराच्या बाहेर निघायची संधी नाहीये. तू कशाला शिकणार? काय करणार तू शिकून? आई मला शिकून खूप मोठं व्हायचंय. अहो ताई, तुम्हाला कोण म्हणलं मुली शिकू शकत नाही, खेळू शकत नाही, मोठं होऊ शकत नाही? अहो बाई मी काही शिकले नाही तर माझी पोर काय शिकणार? अहो ताई, जर तुमची पोरगी शिकली तर ती घराला सुशिक्षित करेल आणि तसेच पूर्ण समाजाला पण सुशिक्षित करेल. हो बाई, मला तुमचं म्हणणं पटलं ना, तर तुम्ही घेऊन जा तिला शिकायला. हो हो, चला पोरींनो. हो हो माई, यांना पण घेऊन जा तुम्ही.